हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा बोटनेक ब्लाऊज पाहणार आहोत आणि याची कटिंग पाहणार आहोत. ह्याचा पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यानंतरचा तो कटिंगचा टिचिंगचा पाहणार आहोत. हा वाला व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. तर 28 साईजचा ब्लाऊज आहे, बोटनेक आहे. ह्याच्यासाठी आपण आता हा जो गळाबिळा आहे व्यवस्थित मी मोजत आहे. अंगावरती माप घेतलं तर उत्तम आहे, कारण की बोटनेक ब्लाऊजसाठी अंगावरती खूप जरूरत आहे. आणि जर अंगावर घेतलं बोटनेकसाठी तर खूप परफेक्ट ब्लाऊज बसतो. तर आता मला ब्लाऊज दिलेला आहे, त्यांनी यांचं माप माझ्याकडे लिहिलेलं सुद्धा आहे, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. तर मी ह्याचे पटापट माप टाकून तुम्हाला दाखवते आणि कटिंग पण पूर्ण नक्कीच पहा मैत्रिणींनो. इथे मी आता ब्लाऊजचे माप सगळे घेतलेले आहेत. 28 साईज आहे बरं का ब्लाऊजची. तर इथे आता मी सुरुवात करत आहे बघा. आता जो बॅकनेक आहे त्याची मी इथे ड्रॉपिंग करत आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. जी काय तुमची उंची असेल ती इथं मी 14 इंच उंची घेतलेली आहे. 13.5 मला इथं ठेवायची आहे. तुम्ही अर्धा इंच 1 इंच तुम्हाला जेवढं टिचिंगमध्ये जातं तेवढं. 7 इंच इथं मी शोल्डर घेतलेला आहे आणि पावणे 7 इंच मी इथं मुंडा घेतलेला आहे. 7 इंच शोल्डर आणि पावणे 7 मी इथं मुंडा घेतलेला आहे बरं का मैत्रिणींनो. आता इथे आपल्याला व्यवस्थित माप बघून घ्यायचं बघा. ह्या साईडला पण ह्या साईडला पण बरोबर असं मिळून घ्यायचं आपल्याला. आणि आता मुंडा जो आहे शोल्डर तो बोटनेकसाठी इथं मी 28 साईजसाठी किती घेतलेला आहे 7 इंच आणि मुंडा किती घेतलेला आहे पावणे 7 इंच. तर ह्या पद्धतीने जसा माप येईल आपला तसा आपला कटिंग असते मैत्रिणींनो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. इथे बघा 4 इंचावरती इथे मार्किंग केलेली आहे मी. 4 इंचावरती इथे मार्किंग करून मी काय करत आहे 3 इंच डाऊन आलेली आहे खाली. आता इथे मला सगळ्यात पहिलं हे जो आहे कटिंग करून मी घेते. त्याच्यानंतर आता मी इथे शेप देत आहे 1 इंचावरती आणि कटिंग करून मी घेत आहे. आता जो हा बोटनेक ब्लाऊज आहे तो टिचिंग करताना मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता इथं कटिंग तर झालेली आहे, फक्त मी काय दाखवलेला आहे बोटनेकचा जो गळा आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता फ्रंट पाटाची बॅक जो पार्ट आहे तो फ्रंट पाटावरती इथं ठेवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं मी आहे तसा ड्रॉ करून मी उचलून बाजूला ठेवलेला आहे. आणि आता ते आपल्याला इथे पण तशीच ड्रॉफ्टिंग करायची आहे. पावणे 7 इंचावरती आपण मुंडा घेतला होता तसंच मुंडा इथं घ्यायचा आहे. छाती घडी टाकून घ्यायची आहे. अर्धा 1 इंच याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला. टक्स आपण घेतो आणि 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे. जो मागचा पार्ट आहे त्याच्यापेक्षा 1 इंच इथं मिसळायचं आहे आपल्याला उंचीमध्ये बरं का, कारण की आपण टिचिंग करतो खालच्या साईडला ना त्या हिशोबाने. आणि इथे रुंदीमध्ये पण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी. कशासाठी की आपण टक्स घेतो ना समोरच्या साईडला प्रिन्स कटचा, त्यासाठी. इथे गळा तुम्ही मापून घेऊ शकता. गळा इथे कसा तुम्हाला शिवायचा त्या हिशोबाने. तुमच्या तर लक्षात नाही आलं तर अर्धा इंच आपल्याला टिचिंग सोडायची आहे. तुम्ही जेवढं घेताय तशी टिचिंग तेवढी सोडायची आणि परफेक्ट माप आपली कटिंग करायची. आता ही कटिंग झालेली आहे आपली. आता प्रिन्सचं मी माप टाकत आहे. इथे 3.5 इंचावरती मार्किंग केली, सरळवरती 5 इंचावरती गेली, 1 इंचावरती मार्किंग केली, 2 इंचावरती वर आले आणि डायरेक्टली प्रिन्सचा शेप दिला. इथं प्रिन्सचा शेप म्हणजे खूप माझ्यासाठी सोपा आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज मला खूप लवकर कटिंग करून जमतो पण आणि शिवून पण जमतो. कटोरी ब्लाऊजपेक्षा सोपा आहे, त्यामुळं मला हा ब्लाऊज शिवताना काहीच प्रॉब्लेम होत नाही. आता आपण काय करणार आहोत तर की स्लीव जी आहे माझ्याकडं पेपर पॅटर्न आहे ती ठेवून पटकन स्लीव आपण अर्जंटमध्ये हा ब्लाऊज आलेला आहे बरं का. तर ह्या पद्धतीने आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. आणि अस्तरची आपलं खालच्या साईडला जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्याला कट करायची आहे. अस्तरची अजिबात ठेवायचं नाही. ह्या पद्धतीने आता आपली कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिकवर आले. आता मेन फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायची. ह्याला लटकन वगैरे लावायचे आहेत त्यांना. तर फक्त टिचिंग करून मी दिलेलं आहे, लटकन त्यांना लावायचं आहे, त्यांचं ते लावतील. तर तसं सांगितलं तसंच आपण करायचं आहे, जास्त डोकं लावायचं नाही. तर जर सांगितलं आपल्याला लावा तरच आपण घेऊन येणार आणि लावणार. त्यांनी त्यांचं ते लावणार आहेत, त्यामुळं त्यांना फक्त ब्लाऊज स्टिचिंग करून डिझाईन मी करून दिलेले आहे. आता इथं दोन्ही मागचे आणि पुढचे पार्ट एकदम जवळजवळ दिलेले आहेत, त्यामुळं जर हेल्दी साईज असेल 28च्या पुढे तर ते इथे बसणार नाही. बघा तुम्ही 28 साईजचाच ब्लाऊज इथं बसत नाहीत बघा. तेवढी कमी डिझाईन दिलेली आहे त्यांनी आणि ते पण जवळजवळ दिलेले आहे, त्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो ब्लाऊज स्टिचिंगसाठी. तर तुम्हाला सुद्धा असं येत असेल ब्लाऊज पीस डिझायनर जे असतात त्याच्यामध्ये चुक्या होतात. तर ह्या पद्धतीने आता मी इथं कट करून पटकन घेते. हा बॅक नेक झाला. आता फ्रंट नेकसाठी मी इथं बघत आहे.
आणि स्लीवसुद्धा आपली कट झालेली आहे. स्लीवला डिझाईन आलेली आहे कोपऱ्याला बाहीला ना, त्या पद्धतीने इथं मी कट करून घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने आपली कटिंग आता पूर्ण मी करून घेते. इथे फक्त आणि फक्त 1 इंच कपडा लावायचा आहे आपल्याला, तेवढाच कमी पडत आहे फ्रंट नेकला. तर तो आपण काय करणार आहोत, आता त्याला जॉईंट द्यायचं थोडं. आता जॉईंट कसं द्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्याच्या पुढचा जो टिचिंगचा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा. त्याला जर समज हुकलूकच्या साईडला तुम्ही कपडा सोडला असेल तर काही गरज पण लागणार नाही, पण जर हुकलूकच्या साईडला कपडा नसेल तर मग आपल्याला थोडंसं जॉईंट करायला लागणार आहे. बघा, हे झाली समोरची कटिंग आपली. तर पूर्ण टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि त्याला जॉईंट पिन लावलेला आहे मी, ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर नक्कीच पहा बरं का मैत्रिणींनो. आणि ब्लाऊज खूप छान आपला झालेला आहे. ह्याला अजून त्यांना लेस वगैरे लावून हँडवर्क करायचं आहे, पण मी एवढा सिंपल त्यांना बोटने ब्लाऊज शिवून दिलेला आहे. त्याच्यानंतर डिझाईन त्यांचं ते करणार आहे. पण छान बसलेला आहे त्यांचा ब्लाऊज, खूप सुंदर दिसत पण आहे ब्लाऊज. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या